नमस्कार, मी उमेश पाटोळे. SVP नगर म्हाडा 4 बंगला अंधेरी वेस्ट येथे मी उभा असून आपण बघू शकता हे BMCची कामं बघा. गेले कित्येक दिवस हा BMCचा रोड तयार झालेला नाही आहे आणि या ठिकाणी कुठलाही तुम्ही हे बघू शकता कुठलाही कर्मचारी किंवा तिथला इंजिनियर इथे उभं दिसत नाही आहे. इथे कुठलाही बोर्ड लावलेला नाही आहे. हे कामं गेली कित्येक दिवस चाललेली आहेत. गेली दीड ते 2 वर्ष झाली या ठिकाणी ही कामं चाललेली आहेत, पण या कामांचा कुठल्याही प्रकारचा मला तरी असा जोश दिसत नाही आहे. ही कामं बघा कशी अर्धवट टाकलेली आहे आणि इथे रोड बघा किती नॅरो आहे. या रोडमध्ये एखादी जागा गाडी जर फसली तर ती निघायला म्हणजे खूप वेळ लागतो. तेव्हा मला महानगरपालिकेला हे विचारायचं आहे की तुमची लोक कामं करतात ती काय कामं करतात. गेली दीड वर्ष झालं इथे बरीच वस्ती असून इथे जास्त करून सिनियर सिटीजन आहेत आणि एवढं सिनियर सिटीजन असूनसुद्धा इथे BSTची फॅसिलिटी नाही आहे. हे असूनसुद्धा हे दिसूनसुद्धा BMCची लोक इथे डोळे झाकपणे करत आहेत आणि इथे बघा एकही कर्मचारी दिसत नाही. गेले कित्येक दिवस हा रोड असाच पडलेला आहे. बघा तुम्हाला दाखवतो इथे रहदारी बघा कशी आहे आणि इथे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर किंवा कुठलाही कर्मचारी मला दिसत नाही आहे. हे फक्त लोकांना फसवण्याची कामं चाललेली आहेत. तेव्हा BMCच्या आयुक्तांना माझी नम्र विनंती आहे याच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि रात्रंदिवस हे काम करावं जेणेकरून हा रोड लवकरात लवकर तयार व्हावा. गेली 2 वर्ष झाली हा रोड तयार झालेला नाही. फक्त आणि फक्त लोकांची गळपेच होत आहे, बाकी काही करत नाही. तुम्ही लोक बघू शकता हा पूर्ण रोड बघा. आता बघा रोड ब्लॉक झाला आहे. बघा माझ्यासमोरच रोड ब्लॉक झाला आहे. बघा समोर रिक्षा जरी आली तरी येऊ शकत नाही. अशा प्रकारे बरेचसे सिनियर सिटीजन आहेत की जे सिनियर सिटीजन असूनसुद्धा त्यांना इथून म्हाडाच्या जंक्शनला जाऊन नंतरच बस पकडावी लागते किंवा रिक्षा पकडावी लागते. रिक्षा पण येत नाही कारण हा रोड खरोखरच कसा आहे बघा. तेव्हा आयुक्तांना माझी नम्र विनंती आहे की ह्या रोडवरती त्वरित कारवाई करावी आणि जो पण इंजिनियर आहे त्याला सांगावं की बाबा लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं. अन्यथा हे जर काम या एप्रिलच्या एंडपर्यंत नाही झालं तर यांच्यावरती प्रत्येक दिवशी 1-1 लाख रुपये फाईन मारा, कारण हे फक्त आळमटाळम करतात आणि रात्रीचं कुठलंही काम इथे चालत नाही आहे. माझे आयुक्तांना नम्र विनंती आहे की याच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा कोणी असो जे काही आहे त्यांच्या सर्वांची नावं लिहावी, तो बोर्ड करावा आणि किती दिवसात हे पूर्ण होणार आहे याची पूर्णच्या पूर्ण माहिती द्यावी. ही आयुक्तांना माझी नम्र विनंती.